मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका उद्याच होणार, हायकोर्टाचा निर्णय तर युवा सेनेला हायकोर्टाचा मोठा दिलासा। धारावीतल्या मशिदीविरुद्धची अतिक्रमण विभागाची कारवाई स्थगित, पालिकेकडून 6 दिवसांचा वेळ। धारावीत मशिदीचा भाग तोडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, कारवाईपूर्वीच बीएमसीच्या वाहनांची केली तोडफोड। धारावीच्या घटनेत गृहमंत्र्यांनी लक्ष घालावं, संजय राऊतांची मागणी। मुंबईत 218 ठिकाणांवर नवीन मतदान केंद्र, मुंबईतल्या मतदान केंद्रांची संख्या आता 10,111 वर, तर एका मतदान केंद्राशी सरासरी 150 ते ऐवजी 1200चं मतदार जोडणार। मुंबईतील कोस्टल रोडवरील वाहतूक आजपासून आठवड्यातील 7ही दिवस सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार। मात्र कोस्टल रोडवर वाहने थांबवण्यास तसेच छायाचित्र काढण्यास सक्त मनाई। ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी टायर किलरचा होणार प्रयोग, त्यामुळे घोडबंदर रोडवर उलट्या दिशेने घुसणाऱ्या गाड्यांचे टायर पंक्चर होणार, ठाणे महानगरपालिकेचा निर्णय। म्हाडाच्या घरांसाठी 1,34,000हून अधिक अर्ज, 2030 घरांसाठी अर्जाची मुदत संपली, अर्ज आणि शुल्कापोटी 528 कोटी रुपये म्हाडाच्या तिजोरीत जमा। एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालयानं व्यक्त केली तीव्र नाराजी, प्रकल्प राबवताना अधिकारांचं उल्लंघन, निकृष्ट दर्जाच्या बांधकामांमध्ये राहण्यापेक्षा अतिक्रमण करून राहिलेलं बरं, उच्च न्यायालयाचं म्हणणं। सोशल मीडियातील पोस्टर्सवरून नियंत्रण ठेवण्यासाठी नियमावलीतील दुरुस्ती घटनाबाह्य, उच्च न्यायालयानं केलं स्पष्ट, सुधारित आयटी नियमावली हायकोर्टाकडून रद्द। लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांकडून मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तू अर्पण, या वस्तूंचा आज सायंकाळी 6 वाजता लिलाव होणार, लालबागच्या राजाच्या मंडपात लिलाव आयोजित। लालबागच्या राजाला भाविकांनी अर्पण केलेल्या दानाची मोजदाद पूर्ण, गणेशोत्सवातील 10 दिवसात 5,65,90,000ची रोकड जमा। ठाणे रेल्वे स्थानकावर पादचारी पुलासाठी गर्डर उभारणीचे काम केलं जाणार, या कामासाठी मध्य रेल्वेवर आज रात्री 6 तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक। रात्री 12 वाजल्यापासून पश्चिम रेल्वेवर 10 तासांचा ब्लॉक, गोरेगाव आणि कांदिवली स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या तर डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक होणार। मध्य रेल्वेवरील ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक, सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार। हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक, या काळात सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर, वाशी अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द होणार। महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ही सेवा अभियान, मुख्यमंत्री, राज्यपाल मंगल प्रभात लोढा, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत जुहू इथल्या समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम संपन्न। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीकडून गुन्ह्यांची कबुली, वैद्यकीय तपासणी दरम्यान डॉक्टरांसमोर गुन्ह्यातील सहभाग मान्य केला, डॉक्टर, शाळा कर्मचारी, फॉरेन्सिक अधिकाऱ्यांसह 20 जणांची साक्षाची नोंद। 23 सप्टेंबरपासून आझाद मैदानावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं बेमुदत उपोषण, मानधनात वाढ, सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन यांसारख्या मागण्या पूर्ण न केल्यानं उपोषण। बीड आणि पुण्यापाठोपाठ मुंबईतही मराठा आंदोलक आक्रमक, उद्या चेंबूरमध्ये जरांगेंच्या समर्थनार्थ उपोषण। बोरिवलीमध्ये डंपरच्या चाकाखाली आल्यानं 13 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू, कसदुर्बा मार्ग पोलिसात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।